नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती परीक्षेमध्ये इतिहास या विषयावर विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिला तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे बघा, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? बघा, अहमदनगर पोलीस 2023ला हा प्रश्न विचारला गेला होता. तर काय या प्रश्नाचं उत्तर होईल? ऑप्शन बी इथे उत्तर येईल. जोरवे संगमनगर तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे. ठीक आहे, संगमनगर तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे जोरवे, लक्षात ठेवा. तर बघा, जोरवे येथे उत्खनन केल्यावर पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष सापडले होते. हे अवशेष इसवी सन पूर्व 150चे आहेत. उत्खननाने सापडलेल्या या संस्कृतीला जोरवे संस्कृती म्हणतात. कळलं? जोरवे संस्कृती महत्वाचा प्रश्न आहे बघा. अहमदनगर पोलीस 2023ला हा विचारला गेला होता. प्रश्न क्रमांक 2 काय बघा, सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? बघा, 4 ऑप्शन आहेत. सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने, तर बघा ऑप्शन सी निसर्गाची पूजा आणि यज्ञ. ऑप्शन सी इथे उत्तर येईल. भंडारा पोलीस 2023ला हा प्रश्न विचारला गेला होता. तर बघा, लक्षात ठेवा, वैदिक आर्यांचा सध्या धर्मावर विश्वास होता, साध्या धर्मावर विश्वास होता आणि ते अतिशय धार्मिक होते. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, त्यांनी सूर्य, अग्नी, वारा, पहाट, पाणी, पाऊस, देव, इंद्र आणि पृथ्वी या निसर्गाच्या शक्तींची उपासना केली होती. क्लिअर? प्रश्न क्रमांक 3 काय बघा, जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? भंडारा पोलीस 2023ला प्रश्न विचारला गेला आहे. जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? तर आगमसूत्र असं म्हणतात. नसेल माहिती लिहून घ्या, आगमसूत्र असं म्हणतात. तर बघा, जैनांचे वाङ्मय हे मूलतः प्राकृत भाषेत आहेत, लक्षात ठेवा. महावीरांनी आपल्या धर्माचा उपदेश अर्धमागधी या प्राकृत जनभाषेत केला. श्वेतांबर जैनांचे 45 आगमग्रंथ अर्धमागधी भाषेतच आहेत, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 दिलाय की गुप्त युगात वराह मिहिराने बृहसंहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ आहे? प्रश्न क्रमांक 4. तर बघा, हा खगोलशास्त्र, लक्षात ठेवा. ऑप्शन ए खगोलशास्त्र या विषयावरचा ग्रंथ आहे. बृहसंहिता हा ज्योतिषशास्त्रावर असलेला ग्रंथ आहे, ज्याचे लेखन वराह मिहिर यांनी उज्जैन येथे केले. उज्जैन कुठे येतं? तर उज्जैन येथे मध्य प्रदेशमध्ये, लक्षात ठेवा. तर बघा, यामध्ये ज्योतिषशास्त्राच्या सर्व अंगांचा विचार केला आहे. त्यात राशी, नक्षत्र आणि ग्रह यांचा विचार प्रामुख्याने केला गेला आहे. प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया. अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? भंडारा पोलीस 2023चा प्रश्न विचारला गेला आहे. अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? तर जातक कथा, लक्षात ठेवा. ऑप्शन सी अजिंठाचे चित्र हे जातक कथा दर्शवते. आता अजिंठा म्हटलं की हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येतं. ठीक आहे, इथे जगप्रसिद्ध अजिंठा लेणे आहेत, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6 दिलाय की अद्वैत तत्वज्ञान कोणी लिहिले? अद्वैत तत्वज्ञान भंडारा पोलीस 2023ला हा पुन्हा एकदा प्रश्न विचारला गेला आहे. अद्वैत तत्वज्ञान, तर हे इथे उत्तर येईल शंकराचार्य, ऑप्शन ए. शंकराचार्य हे 8व्या शतकाच्या सुरुवातीचे भारतीय तत्वज्ञानी होते, ज्यांनी अद्वैत वेदांतांचा सिद्धांत रूढ केला. हे एक हिंदू तत्वज्ञान आहे जे ब्रह्म, आत्मा, विद्या म्हणजे ज्ञान आणि अविद्या म्हणजे अज्ञान, माया, कर्म आणि मोक्ष यावर केंद्रित आहे. कळलं? अद्वैत तंत्रज्ञान म्हटलं की शंकराचार्य. प्रश्न क्रमांक 7 कडे आता वळूया. बघा, नागपूर ग्रामीण पोलीस 2023ला हा प्रश्न विचारला गेलाय. काय प्रश्न आहे बघा, संस्कृत कवी कालिदासाने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले? कळला प्रश्न? तर ऑप्शन सी इथे उतरेल. मेघदूत हे काव्य रचले. ऑप्शन सी मेघदूत हे काव्य रचले. तर बघा, मेघदूत हे कवी कालिदासाने रचलेले संस्कृत भाषेतील खंड काव्य आहे. ठीक आहे. नंतर बघा, हा रामचरितमानस जो ग्रंथ आहे तो तुलसीदास यांनी रचले आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा, कालिदास यांनी यांच्या इतर रचनांबद्दल बोलायचं झालं तर ऋतुसंहार, कुमार संभवम, रघुवंशम आणि मेघदूत. प्रश्न क्रमांक 8 दिलाय, कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे? अकोला पोलीस 2023ला प्रश्न विचारला गेलाय. तर बघा, अथर्व वेदामध्ये, ऑप्शन डी, अथर्व वेदामध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे. तर बघा, अथर्व वेदात आयुर्वेद शास्त्राचे अधिक वर्णन आहे, म्हणून आयुर्वेदाला अथर्व वेदाचा उपवेद मानतात.
आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. तर बघा प्राचीन वेद म्हटलं की ऋग्वेद लक्षात ठेवा, एकूण वेद त्याच्यामध्ये 4 आहेत, आणि संगीताचा वेद म्हटलं की सामवेद. पुढचा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा हा. काय प्रश्न आहे बघा. हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहेत? अकोला पोलीस 2023 ला हा प्रश्न विचारला गेला आहे. आणि बघा हा प्रश्न आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा पोलीस भरती परीक्षेमध्ये विचारले गेले आहे. ठीक आहे, 4 ऑप्शन आहेत. हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहेत? तर बघा ऑप्शन सी इथे उतरेल, मोहेंजोदडो येथे सापडलेले आहेत. तर बघा मोहेंजोदडो म्हणजे मृतांचा डोंगर, हे पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील गाव आहे. लक्षात ठेवा, हे मोहेंजोदडो पाकिस्तानमध्ये आहे, आता भारतात नाही, पाकिस्तानामध्ये येतो. ठीक आहे. तर बघा मोहेंजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी 12 मीटर, रुंदी 7 मीटर आणि खोली 2.5 म्हणजे 2.5 मीटर एवढी आहे. त्यानंतर बघा कालीबंगन म्हटलं की हे येतं राजस्थानामध्ये. ठीक आहे. आणि दामयाबाद म्हटलं की हे अहमदनगर मधील प्रवरा तीरावर आहे, प्रवरा नदीच्या तीरावर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा दामयाबाद. 10वा प्रश्न बघा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला आहे? छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2023 ला हा प्रश्न विचारला गेला होता. तर बघा यादव घराणे येथे उत्तर आहे ना, यादव घराणे या राजघराणे स्थापित केला. बघा दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की दौलताबाद हे भारतातील महाराष्ट्र जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक गाव असून येथे देवगिरीचे यादव यांचा ऐतिहासिक किल्ला आहे. ठीक आहे. तर बघा इतिहासावर आतापर्यंत विचारलेले महत्वाचे आपण 10 प्रश्न घेतले आणि ते पण आपण स्पष्टीकरणासोबत आता प्रश्न घेणार आहोत. तर तुम्हाला काही चेंजेस पाहिजे असतील आपल्या या व्हिडिओमध्ये तर मला खाली कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आता रेग्युलर डेली तुम्हाला 1-2 व्हिडिओज आपल्या या चॅनलवर भेटून जातील. त्यामुळे चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. आणि आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर महाराष्ट्र भरती परीक्षा नावाचा आपला टेलिग्राम चॅनल आहे, तो देखील जॉईन करून घ्या. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया GK इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.